पत्थर में छिपे रूप को जिसने पहचाना, अपने हुनर से उसे जीवन का रंग दिया। दुनिया ने देखा बस एक बेजान पत्थर, उसने उसमें पूरा संसार दिया। हर चोट ने उसे और निखारा, हर दर्द ने एक नया आकार दिया। हाथों से नहीं दिल से तराशा उसने, तभी हर कृति में अपना एहसास दिया। शिल्प सिर्फ पत्थर तो नहीं करता, शिल्प पत्थर तो नहीं करता, वहां इंसान के भीतर विश्वास जगाता है। जो संघर्षों में भी सुंदरता देखता है, जो संघर्षों में भी सुंदरता देखता है, वही सच्चा शिल्पकार कहलाता, वही सच्चा शिल्पकार कहलाता। नमस्कार, आज हमने एक शॉर्ट फिल्म देखी जिसका नाम था शिल्पकार। हमने एक ऐसे लड़के की कहानी देखी जो कंस्ट्रक्शन साइट पर काम करता है और छोटे छोटे सपनों में जीता है। जैसे हमने पहला ही फ्रेम देखा कि वो गाड़ी के कांच पर स्माइली बनाता है और उसके बाद जो कैन है उससे वो गाड़ी जीता है। मतलब हम जब हमारा बचपन था तब हमने ऐसे खेल खेले, मतलब क्रिकेट खेले, फुटबॉल खेले, वॉलीबॉल खेले, लेकिन जो टायर थे तो टायर को हम ये करके धक्का मार के गाड़ी बना देते और एक तार रहता था हमारे पास उसको कंट्रोल करने वाला, तो इतना मजेदार खेल होता था। बारिश हुए तो कीचड़ में हम लोग सरिया घुसा देते, ये भी खेल था। तो छोटी छोटी चीजों में आनंद लेना इस बच्चे का काम है। उसके बाद मतलब एक अच्छा बहुत शॉट था कि वो पानी में वो स्टील का डब्बा डालता है तो अंदर चला जाता है वो डब्बा, और तो वो थोड़ा सा मायूस हो जाता है। उसके बाद एक बादाम का पत्ता आकर उस पर गिरता है तो वो दूसरा कोई पत्ता निकल केले का पत्ता निकल खेलने लगता है। और जब मतलब उसका जीवन बड़े ही संघर्ष से भरा हुआ था, और जब वो देखता है कि मतलब स्कूल के बच्चों को देखता है, उसको लगता है कि मुझे भी स्कूल जाना चाहिए। तो होली खेलते हुए लोगों को देखता है तो उसको लगता है कि मुझे भी खेलना चाहिए, लेकिन उसके जीवन में वो संभव नहीं है। फिर वो फिर से अपने अंदर जो शिल्पकार है, क्योंकि सबसे पहले हमने देखा ना वो हैंगिंग था, मतलब वाटी थी, चम्मच था, बोटियां थी, उससे हैंगिंग बना था, तो अपने अंदर का शिल्पकार जगाता है। उसके बाद एक छोटी सी बात है कि बोतल को छेद करके वो होली खेलने लगता है। और सबसे खूबसूरत बात क्या थी कि उसके जो पापा थे, दादा या नाना थे, वो भी उसके साथ खेलने लगते हैं, यानी वो भी उसकी खुशियों में खुशी ढूंढते हैं। तो ये जो फिल्म हमने इतनी खूबसूरत देखी, तो आपको क्या लगता है कि ये फिल्म देखने के बाद आपके मन में पहला सवाल क्या उठता है, पहला विचार क्या है? आसपास जो भी है उसी में खुशी ढूंढनी चाहिए। खुशियाँ कहीं और से नहीं आती है, और छोटी छोटी चीज में जो खुशी होती है वो बड़े महंगे को मिले होती है। बच्चे तो अपने आप में ही खुश होते हैं, चाहे वो छोटा दायरा हो चाहे बड़ा जगह हो। वो चाहे उन्हें कुछ दिया जाए या नहीं दिया जाए, वो अकेले भी खुश रहते हैं और उनके साथ भी जो भी रहेंगे वो खुश रहते हैं, खुशी का माहौल पैदा करते हैं और कुछ ना कुछ नया नया क्रिएट करते ही रहते हैं। और वो अपने अपने विचारों से, अपने मतलब जितनी उनकी क्षमता होती है उससे वो कुछ ना कुछ नया क्रिएट करते हैं, उसी में खुश रहते हैं। मतलब उनको खेलने के लिए जरूरी नहीं कोई खेल का सामान दिया जाए, उसको कोई ना कोई चीज खिलौना बना देते हैं, कभी चम्मच से तोड़ते हैं, कभी कुछ तोड़ फोड़ करना है, जोड़ तोड़ करना है, ये करते हैं, उसको कोई ना कोई चीज बना के तो हैप्पी क्रिएटिविटी भी बच्चों में कितनी है उससे समझ में आता है कि वो देखता है, वो जो पत्थर उठाती है, वो जो क्या था उसको क्या बोलते हैं, उसने जो उसके दादा के साथ देखा, वो ट्रॉली में पत्थर उठाते, फिर उसने वही घर पे आके वो माचिस के डिब्बे में उठा के क्रिएटिविटी ऐसे एकदम तुरंत वो लोग ये देखते हैं और उसको ये कर लेते हैं, तुरंत उसको ये करने की कोशिश करते हैं कि खुद ऐसा कुछ कर पाए। ऐसा तो क्रिएटिविटी भी है उसमें, ऐसा मुझे लगता है। फिल्ममध्ये खूप एक शॉर्ट खूप महत्वाचा होता, शिल्पकार का तो ज्यावेळेस एक शॉर्ट दिला त्याने की थाळी घेऊन तो पैसे मागतो आणि तो त्याला ऑब्झर्व करतो, तो पैसे मागतो म्हणून, आणि त्याच्यानंतर तो स्वतःच असे आपले हात बघतो, त्याच्यानंतर मग तो असे हात बघतो,
म्हणजे मला मागणार ह्यात नको त्याला देणार ह्यात पाहिजे. त्या पॉईंटने तो घरी येतो आणि ते त्याला बाटली दिसते, बाटली त्याला ओव्हर करतो, ते पाणी भरले नसते तो डिस्कार्ड करतो. तो त्यांनी शिल्प घडवलं, त्याला जे काय त्याला इमॅजिनेशन आहे ते त्यांनी करून दाखवलं. शॉट खूप महत्वाचा होता याची फिल्मात. आणखी एक तसाच एक गमतीदार शॉट होता, म्हणजे वो जो बूढ़ा आदमी था वो पौधे उखाड़ रहा होता है, लेकिन बाद में वो सोचता है कि पौधे मतलब जो फूल लगे वो पौधे वो नहीं उखाड़ना चाहिए, क्योंकि वो प्रतीक था आशा का, अपेक्षा का. तो हाँ, तो ये बहुत अच्छे शॉट है. तो आपको इसमें सबसे ज्यादा सीन कौन सा अच्छा लगा ये पूरे शॉर्ट फिल्म में? पानी की बोतल से वो पिचकारी बनाता है, बहुत टचिंग लगा. ये सर ने बताया, वैसे इसमें बेस्ट पार्ट ये था, संस्कार भारतीय अपन जो शॉर्ट फिल्म देख रहे हैं, वो बच्चे लोग भीख मांग रहे हैं, वो उसने ग्रहण किए बगैर वो वापस घर पे जाके बॉटल का होल गिरा के वो बच्चे खेलते हैं. मतलब वो सोच में गया, पॉजिटिविटी में वो गया, वो निगेटिव में गया. ये बेस्ट पार्ट था उसमें. यही संस्कार है. पूरी जो फिल्म है उसका नाम शिल्पकार भी है, तो उसका एक मैसेज है कि तू चाहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, मतलब तुम ही अपने जीवन के शिल्पकार हो. तो महाराष्ट्र में ना एक बहुत बड़े संत हो गए थे, जगगुरु वामनराव पै. तो वामनराव पै जी की और इतर संत में ये डिफरेंस क्या था कि उन्होंने बताया कि सिर्फ भगवान, मतलब तुम अगर प्रार्थना करोगे या फिर सिर्फ भगवान भगवान करोगे तभी तुम्हारे जीवन में चेंज नहीं हो सकता, कि तुमको खुद को प्रयास करना है. तो ये उनका ये अलग डेफिनेशन था. मी पण सद्गुरू अहमदाबादचे शिष्य आहे. त्याच्यामुळे सद्गुरूंनी आम्हाला एकच गोष्ट शिकवली, मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल. आपण त्या परिस्थिती आपल्याकडे खूप वाईट असते, पण आपली परिस्थिती आपण बदलली तर परिस्थिती आपली आपोआप बदलते. एक सकारात्मक बात जी है ना खूप महत्वाची है याच्यामध्ये. मतलब 1935 में देवदास नाम की फिल्म आई थी, तो फिल्म का इफेक्ट बहुत गिरता है लोगों पर. तो लोगों ने वहां पे ये कर दिया कि अगर कोई लड़की हमारी जिंदगी में नहीं आई तो दारू पी के पड़ गई. तो उसके बाद उसको जवाब देने के लिए, मतलब ये किस्सा मैंने सुना है, वी शांताराम जी ने एक फिल्म बनाई मानस करके, हिंदी वर्जन भी उसका उपलब्ध है, आदमी. तो उस जो हीरो है, जो कांस्टेबल है, गणपत है, उसके जीवन में भी लड़की नहीं आती अंत में. तो वो लड़की चली जाती है, उसके बाद जो लास्ट का फ्रेम दिखाया कि वो फिर से अपने पुलिस लोगों के साथ मार्च करता हुआ देखा. मतलब जीवन चलता रहता है, कुछ चीजें अगर हमारे जीवन में नहीं आती, किसी को खुशियां ज्यादा नसीब होती है, किसी को नहीं होती, ऐसा भी एक संदेश इसमें है. तो हम सभी बारे में हम पॉझिटिव्ह सोच सकते हैं. तो इसके बारे में मतलब तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार यांनी सांगितलंय, त्याच्याबद्दल आणखी कोणाला काही सांगू इच्छितो? तरी पूर्ण फिल्म बघत असताना फिल्मचा विषय आहे, नाव आहे शिल्पकार. याच्यामध्ये जो एक मेसेज दिलेला आहे की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. पण प्रत्येकालाच ही गोष्ट शक्य होते असं नाही. माझी एखादी जर काही इच्छा आहे पण माझी तेवढी कुवतच नसेल, फायनान्शियल म्हणा किंवा कुठल्याही परिस्थितीमुळे मी ती गोष्ट कम्प्लीट करू शकत नसेल, तर तो त्याच्या आयुष्याचा शिल्पकार होऊ शकत नाही, तो अर्धवट राहतो. तर त्यावेळेला दुसरं कोणी असं असेल की त्याची ती कुवत आहे आणि ती गोष्ट फुलफिल करू शकतो समोरच्याची. आता तिकडे जी 2 लहान मुलं भीक मागताना दाखवली, ओके, त्यांची ती परिस्थिती तशी होती, ओके, त्यामुळे परिस्थितीने त्यांना तसं बनवलं. पण आपण त्या मुलांना बघून त्यांच्यामध्ये काही डेव्हलपमेंट करू शकतो का? तसंच इतर मुलांमध्ये काही डेव्हलपमेंट करू शकतो का? इतर व्यक्तींच्या आयुष्यात काही डेव्हलप करू शकतो का? आपण एक दुसऱ्यांच्या आयुष्याचा शिल्पकार नक्कीच होऊ शकतो असं मला वाटतं. त्यामुळे हाही एक डोक्यात प्रत्येकाने विचार ठेवायला पाहिजे की जरी त्या मुलाची क्रिएटिव्हिटी जरी असली तरी दुसरी गोष्ट अशी आहे की ऑब्झर्वेशन ही खूप महत्वाची गोष्ट आहे की जिथून आपण खूप साऱ्या गोष्टी शिकू शकतो. म्हणजे
मला पहिली फ्रेम जी दिसली त्याच्यामध्ये की ते विंग चेन जे आहे, एक वाटी आणि त्याला चमचा, मी कुठे थांबलो नाही. मला तिकडे ती कम्प्लीट फ्रेम झाली आयुष्याची माझी जवळपास तिथे. त्याच्यानंतर त्या मॅडमनी सांगितलं तसं की जेसीबी आहे, तिकडे तो टेम्पो आहे, तर तिकडनं ते माती आणि सगळी उकरून तिकडे टाकली जाते. क्रिएटिव्हिटीला अंतर असतो, फक्त क्रिएटिव्हिटी आपली कशी यूज करायची तर ती फार महत्वाची आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, माझी आज मुलगी इथे आली आहे, मी तिलाही तीच गोष्ट सांगत असतो की मोबाईलचा वापर हा कसा करायचा हे आपल्याला आपलं कळलं पाहिजे. कारण की मोबाईल हा चांगलाही आहे वाईटही आहे. चांगलं बघायचं की नाही वाईट बघा की काय करायचं हे आपल्या हातात आहे. त्यामुळे क्रिएटिव्हिटी ही ऑब्झर्वेशन ती बाहेर येऊ शकते असं मला वाटतं. क्रिएटिव्हिटी बोललात ना तर मला पुन्हा माझं बालपण आठवलं. आत्ताच पाऊस प्रचंड पडून गेलाय, तर पाऊस पडला ना तर आम्ही काय करायचो, थर्माकोल असायचो ना, थर्माकोल कापायचो आणि कॅन्डीचं जे काठी असायची ती दोन्ही बाजूला जोडायची, मध्ये रबर लावायचं आणि पुन्हा एक काठी तिथे फिरवायची, मग ती पावसामध्ये बोट सारखी फिरते. म्हणजे इतकं धमाल असायची. आता ती धमाल थोडीशी कमी झाली आहे. पण एक आता हे म्हणाले की मोबाईलचा वापर कसा करायचा, पण अगदी प्रामाणिकपणा सांगा कि जब आपके बच्चे कुछ मिस करते हैं, क्रिएटिविटी करने की कोशिश करते हैं, तो आप रोकते हैं उसे, यानी मतलब ये बहुत मिसी कर रहे हो, या फिर उसको प्रोत्साहन देते हैं? खरोखर छान मेसेज दिला आहे शॉर्ट फिल्मने. खरोखर मला तर माझ्या बालपणाचीच आठवण आली. गावी असताना ती माचीस एका फ्रेम मध्ये तुम्ही दाखवली, तेव्हा त्या घोड्याच्या असा 2 टाचा उंचाचे माचीस होती जुनी, ते आम्ही जमा करायचो आणि त्यांना ती चाक वगैरे लावायचो आणि त्याच्यात माती वगैरे भरून घेत जसं दाखवलंय तसं आम्ही ते घर वगैरे बांधायचो किंवा शेतात आम्ही कामं करायचो. खरोखर म्हणजे स्पर्श करून गेला ते की आठवणी म्हणजे अशा असतात. आणि मेसेज असा आहे की त्याचे ऐकत नसताना, वडिलांचे ऐकत नसताना तो काही घेऊ शकत नाही, पण त्याच्या मेंदूला जी चालना मिळाली बघून, घरात बाटली पडली आणि आपण काहीतरी करू शकतो, ते खूप सुंदर तुम्ही हे केलं की आजकालच्या मुलांना ते एवढं म्हणजे नाही आहे. त्यांनी सरांनी सांगितल्याप्रमाणे मोबाईल मध्येच असतात, सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या, पण आपल्या मेंदूला पण चालना मिळाली पाहिजे, काहीतरी आपण करू शकतो. की त्याने त्या बाटलीचा उपयोग करून बुचला खेळाने होल पाडलं आणि ती पिचकारी बनवून जो आनंद साजरा केला मुला आणि वडिलांनी, सुंदर मेसेज आहे. असं काहीतरी आपण करू शकतो. अगदी अगदी. म्हणजे आता आपण असं म्हणतो की प्रचंड सगळीकडे दुःख आहे, तर त्या दुःखामध्ये आनंद कसा शोधायचा हे पण आपल्याला यातून शिकायला मिळतं. ऑब्झर्वेशन जे आहे ना, त्या फिल्म मध्ये तुम्ही मार्क केलं असेल, तो मुलगा जो आहे त्या मुलांकडे जो बघतो पाणी उडवताना, त्याच्यानंतर मग त्याच्या हातात बाटली नाही, पण तो त्याची ऍक्शन करतो, तो बूट आवडते. म्हणजे बूट आवडल्यानंतर त्याची नुसतं पाणी भरून तर आपल्याला आनंद मिळणार नाही. मला काहीतरी करावं ते त्याने ऑब्झर्वेशन केलं मुलांनी. म्हणजे प्रत्येक मुलं काहीतरी ऑब्झर्वेशन क्रिएटिव्ह असतो, त्याला तो चालना दिली पाहिजे. म्हणून ते शिल्पकार शिल्पकार कसा त्यांनी ऑब्झर्व केलं पाहिजे आणि त्याने मूड आवडलेले शॉर्ट खूप त्याने दाखवलं. म्हणजे बाटली नुसतं पाणी पडत नाही, ते बाटलीतलं बाटली दाबल्यानंतर पाणी पडते, ते दाखवण्याचा प्रयत्न केला. आणखी एक गमत आहे बघा, तो रंग बघतो, त्यांच्या हातामध्ये रंग आणि त्या स्वतःच्या हाताचे रंग बघतो, तर त्याला ते काळे हात दिसतात. याच्यात शेवटी संदेश दिलाय की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तर याच्यात मला असं वाटतं की आपण जे ऐहिक सुखात सुख मानतो, म्हणजे माझ्याकडे गाडी आहे, फुटबॉल माझा मुलगा खेळू शकतो किंवा चांगले बूट कपडे घालून वगैरे, पण तुम्ही जर आजूबाजूला आनंद शोधला, तो मुलगा सगळं जे काय बनवतो ते त्याला उपलब्ध होणाऱ्या वस्तूंमधून तो हे करतो. तर हीच वृत्ती जर आपण मोठेपणी सुद्धा जागवू शकलो तर मला वाटतं आपण जास्त जे आता ऐहिक सुखाच्या मागे असतात सॉरी ते त्या दृष्टीने सुद्धा होऊ शकतं की आपण आपल्यामध्ये काय आहे आणि आपल्या आजूबाजूला काय आहे ह्याच्यात सुद्धा सुख शोधू शकतो.
थोड़ा शिल्पकार इंडिविजुअल ना होता है, एक एनवायरनमेंट अपन ऐसे बनाए जो शिल्पकार बने हैं, जो ऐसा एनवायरनमेंट जो बच्चे को जो मिल रहा है, छोटा बच्चा दिखा तो आसपास से सीख रहा है, तो वो जो देखा आसपास वो उसने किया। अगर हमने ऐसा एनवायरनमेंट बना जिसमें वो कुछ और पॉजिटिव कर सके तो उसका एक मदद हो सकता है। तो एनवायरनमेंट जैसे उन्होंने बोला कि हम क्या करें, ऐसे इंडिविजुअल मदद नहीं होगा, हम ऐसे एनवायरनमेंट तैयार करें बच्चों के लिए। जैसे पहले गुरुकुल हुआ करता था, तो गुरुकुल में ऐसा एनवायरनमेंट मिलता था कि अर्जुन निर्माण करते थे। अर्जुन, युधिष्ठिर ऐसे बड़े बड़े योद्धा, ऐसे बड़े बड़े जो होते हैं, क्षत्रिय में योद्धा, ब्राह्मण में ऐसे गुरु मिल सकते थे। तो वो अभी मिसिंग है, बिकॉज गुरुकुल मिसिंग है, तो एनवायरनमेंट मिसिंग है। तो ये मेरे को इससे वही अच्छा लगा। एक और चीज है कि मतलब हमेशा कोई भी चीज में मतलब जो चीज अपने पास है नहीं उसके बारे में हम लोग ज्यादा उम्मीद करने से अच्छा जो हमारे आसपास है उसमें से वही सेम खुशी अगर हम पा सकते हैं वही देखते हैं। और दूसरी बात है कि हम हमेशा पेरेंट्स को वैसा मतलब एक्सपेक्ट करते हैं हमारे बच्चे सुनते नहीं, कुछ नहीं, ये नहीं, मतलब कितना बोलने के बाद में वो सुनते नहीं। तो बच्चे सुनते नहीं, वो देखते, हम जो करते हैं वो सेम चीजें वो करते हैं। तो जो आसपास में जो एनवायरनमेंट है, एनवायरनमेंट ऐसा रहेगा कि हम क्या उनको मतलब परस्यू करना चाहते हैं तो वैसा एनवायरनमेंट क्रिएट करना पड़ेगा। जैसा अभी हम लोग दिन रात हम खुद मतलब मोबाइल में रहते हैं, फिर बच्चों से एक्सपेक्ट करते हैं कि बच्चे पढ़ाई करें, पर वो बच्चे वो नहीं देखेंगे। बच्चे देखते कि माँ बाप तो मोबाइल में है तो हम का के लिए ये सारी चीजें, तो हमको भी उनको सहयोग देना पड़ेगा। वो जो मतलब हम वो उनसे जो एक्सपेक्ट करते हैं वैसा एनवायरनमेंट हमको देना पड़ेगा। ये बात सही कही। इसमें और एक बात है कि ऑप्शन चुनना ना हमारे हाथ में है। मतलब कृष्ण का जन्म भी जेल में हुआ, उसके माँ बाप उससे दूर रहे, उसको सब लोग गौड़ा से मुलगा करके चिढ़ा देते। करुणा का भी जीवन ऐसा था, लेकिन कृष्ण बनना है या करुणा बनना है ये अपने हाथ में होता है। शॉर्ट फिल्म बघताना माझ्या आणखी एक गोष्ट अशी लक्षात आली, आपण सगळ्यांनी त्या लहान मुलाला ऑब्झर्व केलं, पण तो लहान मुलगा कोणाकडे बघून शिकतो हे आपण सांगायचं विसरलो किंवा लक्षात घ्यायचं विसरलो, तर ते त्याचे बाबा आहेत खरे शिल्पकार. जेव्हा त्याला बाटली पाहिजे असते पिचकारी करायला, तेव्हा त्याच्याकडे खूप सोपं ऑप्शन असतं. आपल्याला दिसतं की तो मुलांना भीक मागताना बघतो, त्याला कळतं की पैसे मिळतात, पण तो त्याच्या बाबांना कोणाकडे पैसे घेताना बघत नाही कधी. त्याच्या बाबांना त्यांनी नेहमी काम करताना पाहिले, क्रिएट करताना पाहिले. कदाचित त्या ज्या वस्तू असतील त्याच्या घरामध्ये त्याच्या बाबांनी त्याच्यासाठी बनवल्या असतील, काही त्यांनी मदत केली असेल त्याला बनवायला, आणि ज्या प्रकारे त्यांनी त्याला सांभाळलंय, तर ते त्याने लक्षात ठेवून कोणाकडे पैसे न मागण्याचा डिसिजन घेतला. आणि मी काय करू शकतो किंवा इथे जर माझे बाबा असते तर त्यांनी काय केलं असतं हा विचार केला त्या छोट्या बाळाने, आणि स्वतःसाठी पिचकारी बनवली, बाटलीची पिचकारी. तर मला असं वाटतं की आई बाबा हे आपल्या मुलांच्या जीवनाचे खरे शिल्पकार असतात, आणि त्यांच्या संस्कारांमुळेच मुलं वाढतात, मोठी होतात आणि तसं जगण्याचा प्रयत्न करतात. मला इथे ना आणखी एक चांगली गोष्ट वाटते की मराठी पब्लिक जास्त आहे. मराठी आपल्या हिंदी पण बोलते. सगळ्यांना मराठी कळतंय. नमस्कार। हम संघ में जाते तो वहाँ एक गीत सुना है और उससे रिलेट कर सकते हैं कि धरती की शान, मनु की संतान, तेरे मुट्ठियों में बंद तूफान है रे, मनुष्य तू बड़ा महान है। यानी आपके हाथों में गुण कला जो भी आए उससे आप स्वावलंबी बन के, जैसा देवी जी ने बताया, स्वावलंबी, स्वाभिमानी, यानी भिक्षा मांग कर भी कर सकता था वो, लेकिन स्वावलंबी और स्वाभिमानी बनकर उसने जो उसकी कलाकारी दिखाई, और उसने वो अपनी सुख आसपास कैसे उपलब्ध हो सकती है। और सबसे महत्व था कि वो ईर्ष्या नहीं कर रहा है। जब वो सामने वो दोनों लड़के खेल रहे हैं होली, तो ये उनको देख के प्रसन्न हो रहा है, यानी दूसरों की खुशियों में भी स्वयं प्रसन्न कैसे रह सकते हैं, ये छोटे से बालक ने बताया। और इसको हम ये कहें तो आसपास जो उपलब्ध है वो सुख, वो हम दूसरों में ढूंढने के बजाय सच में
आसपास अपने परिवार में, अपने घर में मोबाइल को दूर रख के बात करके संवाद करके भी कर सकते हैं। तो ये छोटी सी जो घटना थी, जो उसने चाहता तो भाई कटोरा निकालता रोड पे चला जाता और पैसे ले लेता, लेकिन नहीं, उसने उसमें से क्रिएटिविटी ढूंढी, रचनात्मक अपनी बुद्धि चलाई, पिताजी को देखा था संघर्ष करते हुए और बाद में अंत में आके परिवार के साथ समय दे रहे हैं। तो ये छोटी सी बात जो है ना, हम सब ने यहाँ से सीख के जाना चाहिए और उतारना चाहिए कि अपने घर में एक पार्किंग बनाएंगे मोबाइल के लिए और परिवार को समय देंगे। उसकी रचनात्मक जो बुद्धि है उसको बढ़ाने में हम कैसे योगदान दे सकते हैं। जैसे दादा ने कहा ना कि परिवार ने वैसा वातावरण बना के देना चाहिए, तो निसंदेह ये हम लोगों की भी जिम्मेदारी बनती है। भाई को यहाँ थोड़ा सा बोलना चाहूंगी, भिक्षा नहीं वो भीख मांग के कर सकता था, भिक्षा और भीख में अंतर है। ये इस फिल्म में ना बच्चे की कहानी है और यहाँ पे दो बच्चे कुछ नहीं बोल रहे। उनका चीज आप सुना ना सारा तुला काय वाटलं बाबा? फिल्म इथे ये, पुढे ये. फिल्म तुला जे वाटलं ते सांग. कशी की मुलांनी जास्त क्रिएटिव्ह व्हायला हवं. जसं त्यांनी त्या मुलांनी ती जी मुलं शाळेतून सुटली मग ते बाटलीने पिचकारीसारखं पाणी शिंपडत होते, तर तसं त्या मुलांनी पण बाटली त्या पिचकारी तशी बनवली आणि नंतर मग ते खेळायला लागले एकत्र. वरती पण आहे, कॉलेजच्या मुली आहेत, आपण पण बोलू शकतो. शिल्पकार आपण मूवी बघितली शॉर्ट फिल्म, त्याच्यामध्ये तो त्याच्या पिचकारी बनवायला त्याच्या बाबांना पण सांगू शकला असता, पण त्यांनी स्वतः बनवला. म्हणजे तो स्वतः इंडिपेंडेंट राहिला की मला जर हे करायचं तर मी स्वतः करणार असं. सिया योगेश अंधारे. तो मतलब आजकाल संविदा गोखले माझं नाव. म्हणजे ह्याच्यातून मला जर कळलं की लहान असताना खूप इनोसेंट असतात आणि क्रिएटिव्हिटी खूप जास्त असते, पण जसे जसे आपण मोठे होतो ना, म्हणजे आता हल्ली तर सगळे खूप फोन बघतात किंवा म्हणजे नुसतं सगळं कन्झ्युम करतात आणि आपण काही क्रिएट करतच नाही. तर आपल्याला जरी आपण मोठे होतो तरी ती क्रिएटिव्हिटी आपल्याला जपून ठेवली पाहिजे, म्हणजे आपण इनोव्हेट करत राहायला पाहिजे. माझं नाव रेवती गोखले. मला असं वाटतं की त्या मुलगा असा गरीब फॅमिलीमध्ये जन्मला, बट तरी दॅट डिड नॉट होल्ड हिम बॅक ना. म्हणजे त्याने त्याचं सराउंडिंग्स वगैरेचे रिसोर्सेस बघून ऑप्टिमाइज केलं, तर ते मला खूप बरं वाटलं. थँक्यू. बघा ना किती गंमत आहे. 15 मिनिटाची फिल्म आहे, पण त्याच्यावरती अनेकांची इतकी मत आहे. म्हणजे एक चित्रपट किंवा एक कलाकृती काय काय परिणाम करू शकते, बदल करू शकते. तर म्हणूनच हा कार्यक्रम संस्कार प्राधिकरण आपण करत राहतो, कारण की समाजामध्ये ते परिवर्तन घडावं, समाज में परिवर्तन हो और एक सकारात्मक ऊर्जा निर्माण हो. अनेकांची मतं व्यक्त केली संस्काराबद्दल, पण संस्कार हा खूप साचा नाहीये. त्याच्यात टाकला आणि मुलगा बाहेर आला. जे आई वडील जे वागता करतात ना, त्याप्रमाणे मुलगा घडत असतो. त्या मुलाने जे ताईने खूप छान सांगितलं, त्या आपल्या वडिलांना तो ऑब्झर्व करतोय, वडील काय करतात त्याप्रमाणे तो घडलाय. संस्कार साचा नाहीये, हे पालकांनी लक्षात ठेवायला पाहिजे. आपण जसं वागणार तसं आपला मुलगा घडणार आहे. गंमत म्हणून म्हणतो, म्हणजे वडील खरे शिल्पकार असतात. तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि पुन्हा ओंकारची सूत्र सांभाळली पुढचं.